असं झालं की एक देवेकर मॅडम म्हणून होते, ज्यांचं वय 66 होतं आणि त्या रोज मला रिडिंग करून दाखवायला कॉलेजमध्ये तर यायच्याच आणि घरी पुस्तक घेऊन रेकॉर्डिंग करून द्यायच्या घरी जाऊन. पण एकदा त्यांचे मिस्टर ऍडमिट होते आणि हॉस्पिटलमध्ये ते असताना त्यांच्यासोबत त्या तिथे थांबल्या, पण माझं पुस्तक रेकॉर्ड करून द्यायची कमिटमेंट घेऊन त्यांना पूर्ण करायची होती. त्यांनी मला सांगितलं पण नाहीये, पण त्यांनी तिथं टेप रेकॉर्डर नेला आणि तिथे त्यांच्या मिस्टरांच्या शेजारी बसून त्या वॉर्डमध्ये त्यांनी रेकॉर्डिंग चालू ठेवलं, पण मला ते पुस्तक कम्प्लीट करून दिलं. ही कमिटमेंट जेव्हा मी पाहिली की इतके लोक उभं राहतात माझ्यासाठी, किंवा दुसरं एक उदाहरण असं होतं की त्या कॅसेटसाठी निधी जमवत होतो मी, तेव्हा एका घरात फक्त 3 लेडीज होत्या आणि त्यांच्या घरातले कर्ते पुरुष वारलेले होते. त्यातल्या एक लहान मुलगी, तिच्या वडिलांचं वर्षश्राद्ध होतं, ते वर्षश्राद्ध न घालता त्याचे पैसे त्यांनी एका पाकिटामध्ये आम्हाला कॅसेट्सचे निधी म्हणून दिले. मग हे कुठंतरी हे टर्निंग पॉईंट माझ्यासाठी होतं की ही अशी लोक आपल्या पाठीमागे उभी राहत आहेत, तर मग आपण नक्कीच म्हणजे पुढे जाऊ शकतोय किंवा करायला